मित्रांनो, नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धानाची विक्री केलेली असो किंवा नसो, परंतु रजिस्ट्रेशन नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. धान विक्री केलेली असो किंवा नसो, अशा शेतकऱ्यांना सुद्धा धानाचा बोनस प्रति हेक्टरी 20,000 याप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत 40,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहेत. आता हे 2 टप्प्यात धानाचा बोनस हा 2 टप्प्यात वितरित होणार आहे. हे सर्व शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचलेली आहे. तर मित्रांनो, पहिल्या टप्प्यात 23 जवळपास ज्या शेतकऱ्यांनी 23 केंद्रावर ही नोंदणी केलेली होती, त्या 23 केंद्रावरील शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित होणार आहे. बाकी 52 ज्या केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली होती, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही धानाची रक्कम थोडासा वेळ लागणार आहे. तर तो जिल्हा कोणता आहे आणि जिल्ह्यातील किती शेतकरी यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेश, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. इंस्टाला मेसेज करून पर्सनली मला मेसेज विचारू शकता. आज आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत मित्रांनो, तो जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा. गडचिरोली जिल्ह्यातील आता पाठीमागं भंडारा जिल्ह्याविषयी मी एक व्हिडिओ बनवला होता. त्या भंडारा जिल्ह्याच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच इतर जिल्ह्याचं सुद्धा कमेंट आले की बाबा आम्हाला वितरित झालं नाही. त्या व्हिडिओमध्ये आपण फक्त भंडारा जिल्ह्याची माहिती दिली होती. आज आपण ज्या जिल्ह्याविषयी बोलणार आहोत तो जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा. तर मित्रांनो, धानाची विक्री केलेली असो किंवा नसो, परंतु नोंदणी केलेली असणं आवश्यक आहे तुम्हाला जर धानाचा बोनस पाहिजे असेल तर. तर मित्रांनो, जे 23 केंद्र आहेत त्या 23 केंद्रावरील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात हा धानाचा बोनस वितरित होणार आहे. ते 23 केंद्र कोणते आहेत ते बघूया मित्रांनो. तर जवळपास मित्रांनो 48,84,20,868 रुपयांचा निधी हा 23 केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आणि याच्यामध्ये जवळपास हा निधी मार्केटिंग फेडरेशनकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी आहे. म्हणजे 23 केंद्र जे आहेत, 23 केंद्रामध्ये जे मार्केटिंग फेडरेशन जे नोंदणी केंद्र आहेत, त्या नोंदणी केंद्रावर ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर स्टार्टिंगला सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये ही रक्कम, धानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या 52 केंद्रावर धान खरेदी करण्यात आली होती किंवा नोंदणी केली होती, या केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना आता थोडीशी वाट बघावी लागणार आहे. कारण की आदिवासी महामंडळाचे जे केंद्र आहेत त्या आदिवासी महामंडळाच्या ज्या केंद्रासाठी निधी हा उपलब्ध झालेला नाही अद्यापही. त्या कारणास्तव ज्या शेतकऱ्यांनी इकडे नोंदणी केली होती त्या शेतकऱ्यांना अद्यापही त्या केंद्राकडे निधी उपलब्ध न झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांना आता थोडीशी वाट बघावी लागणार आहे. जास्त काय नाही मित्रांनो, 2-4 दिवसांचा गॅप येणार आहे फक्त. आणि इकडे मित्रांनो, जे मार्केटिंग फेडरेशनकडे ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती त्या शेतकऱ्यांना आता हा धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या बुधवारपासून जरी वितरित होणार असल्याची चर्चा असली तरी सुद्धा मंगळवारी सकाळपासून ही प्रोसिजर पूर्णपणे सुरू होणार असल्याचं माहिती समोर येत आहे. असं न्यूज माध्यमांद्वारे सांगण्यात येत आहे की बुधवारी किंवा गुरुवारी हा धानाचा बोनस गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल. परंतु नाही मित्रांनो, त्या अगोदरच हा धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही देखील धान उत्पादक शेतकरी असाल आणि तुमच्या देखील खात्यावर या धानाचा बोनस वितरित झाला असेल ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो गडचिरोली जिल्ह्याविषयी. इतर जिल्ह्याविषयी, नागपूर जिल्ह्याविषयी सुद्धा आपण माहिती घेऊन येणार आहोत. त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्याविषयी सुद्धा आपण माहिती घेऊन येणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोहोचवा. धन्यवाद.